नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाला सरकारने दिलेल्या 10% आरक्षणाचं मनोज जरांगे पाटील यांच्याकडून स्वागत करण्यात आलं. मात्र त्यांनी हे आरक्षण मराठा समाजाला मान्य नसल्याचं म्हणत जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठीमध्ये मराठा आरक्षणाबाबतची बैठक बोलावली. यामध्ये मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहे. पुढे त्यांनी असंही म्हटलं की विधेयक मंजूर करणं आमच्या हिताचं नाही. या विधेयकाला विरोध करतानाच मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला. यावेळी हाताला असलेली सलाईन त्यांनी काढून टाकली. मराठा समाजाला न्याय मिळत नाही तोवर उपचार घेणार नसल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने विद्यमान इंग्लिश टीममधील एका मोठ्या प्लेयरला सुनावलं. इंग्लंडच्या या खेळाडूने यशस्वी जयस्वालवरून नको तो दावा केला होता. यशस्वी जयस्वालने चालू कसोटी मालिकेत इंग्लिश गोलंदाजांना आपला बॅटचा तडाखा दाखवला. त्यांनी शतकी खेळी साकारल्या. त्यामुळे इंग्लिश खेळाडूंनी आता यावर वक्तव्य सुरू केली आहेत. आमच्या बेसबॉल क्रिकेटमुळे यशस्वी जयस्वाल आक्रमक क्रिकेट खेळला असा दावा इंग्लिश फलंदाज बेन डकेटने केला होता. त्याला नासिर हुसेन यांनी उत्तर दिलं आहे. टीम इंडियाने राजकोट कसोटी जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात 4थ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्याआधी बेन डकेटने हा दावा केला होता. राज्यातील शिंदे सरकारने 1 दिवसीय अधिवेशन घेत मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय आहे असे यावेळी सांगितलं. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहाने हे विधेयक एकमताने मंजूर केलं. मात्र याच विधेयकावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. जरांगे पाटील यांनी हे विधेयक मान्य केलेले दिसत नाही. त्यांनी सगळे सोयरे असा प्रयोग केला, त्यामुळे ते मान्य केले नाही असे आंबेडकर म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मनसेच्या शिष्टमंडळाने अचानक निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या. पण या भेटीमागचं कारण समोर आलं आहे. शिक्षकांना निवडणुकीच्या कामात न लावण्याची मागणी मनसे नेत्यांनी यावेळी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे केली. याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पत्र देखील दिलं. मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्य मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना भेटून निवेदन दिलं. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि इतर नेते उपस्थित आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे आणि नितीन सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.